Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता दुसरी विषय गणित यामधील व्यवसाय नंबर 5 सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यावर आधारित हा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय म्हणजे एक्झरसाइज नंबर 5 आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर आपण व्यवसायाला सुरुवात करूया. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही आणि सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या म्हणजे संख्यांची तुलना आहे ग्रेटर दॅन और स्मॉलर दॅन ही बऱ्यापैकी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट एक्झरसाइजला सुरुवात करूया. पहा एक्झरसाइज नंबर 5 क्वेश्चन 1 to 5 साठी सूचना आहे. फ्रॉम द अल्टरनेटिव्ज विच इज द बिगेस्ट नंबर म्हणजेच खालील संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती तो पर्याय शोधा. आपल्याकडे मराठीचं बुक सध्या आज उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे आपण इंग्लिश सेमी इंग्रजीचं बुक तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. पण काय प्रॉब्लेम नाही, आपण मराठीमध्ये व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ. संकल्पना व्यवस्थित तुम्हाला समजणारच आहेत याची खात्री आहे मला. पहा क्वेश्चन 1 to 5 साठी फ्रॉम द अल्टरनेटिव्ज विच इज द बिगेस्ट नंबर म्हणजे खालील संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती त्याचे पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. पहा इथे 91, 90, 95 अँड 98 म्हणजेच 91, 90, 95 आणि 98 ह्याच्यामध्ये बिगेस्ट नंबर कोणता आहे म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर 98 ही मोठी आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. हे खूप सोपं आहे त्याच्यामुळे जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही येते. पहा येते 47, 68, 55 अँड 41 तर याच्यामध्ये जी सर्वात मोठी संख्या आहे ती 68 आहे. काय करतो आपण दशक पाहतो ह्याचा म्हणजे टेन्स पाहतो. इथं बघा 4 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे आणि इथे 4 आहे. सर्वात मोठा जो टेन्स आहे कोणता आहे तो 6 आहे त्याच्यामुळे 68 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा तिसरा 19 म्हणजे 19, 10, 10, 15, 15 आणि 17, 17 ह्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे आणि सर्वात मोठी संख्या आहे 19 म्हणजेच 19 म्हणून क्वेश्चन नंबर 3चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पहा क्वेश्चन नंबर 4 50, 70, 90 अँड 40 म्हणजेच 50, 70, 90 आणि 40 यामधील मोठी संख्या कोणती आहे 90 आहे 90 आहे म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा 61, 67, 69, 66 म्हणजेच 61, 67, 69 आणि 66 यामधील बिगेस्ट नंबर म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आपल्याला पाहिजे आहे. आता दुसरीला मुलं आहेत आपली. हे पहा ज्यावेळेस जो दशक आहे म्हणजेच युनिट टेन्स आहे तो जर सारखा जर असेल पहा इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे तर आपण एकक पाहतो आणि तो एकक जो मोठा ती संख्या मोठी दशक सारखे असतील तर. पहा इथे 1 आहे, इथे एककाला 7 आहे, इथे 9 आहे आणि इथं 6 आहे म्हणजेच 9 हा मोठा आहे आणि आपल्याला मोठी संख्या पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 6 to 9ला सूचना आहे बघा. फाइंड द अल्टरनेटिव्ह हॅविंग द स्मॉलेस्ट नंबर म्हणजेच काय खालील संख्या ज्या आहेत त्यामधील सर्वात लहान संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा पहिले 1 ते 5 प्रश्न होते बिगेस्ट नंबर शोधायचा आणि हा स्मॉलेस्ट नंबर म्हणजे लहान संख्या शोधायची आहे. 86, 80, 83, 89 म्हणजेच 86, 80, 83 आणि 89 इथं दशक सारखे आहेत टेन्स. ओके म्हणून आपण युनिट बघायची आणि युनिट हा आपल्याला स्मॉलेस्ट पाहायचा आहे. बघा इथं 6, 0, 3 आणि 9 याच्यामध्ये स्मॉलेस्ट म्हणजे लहान कोणता आहे तर 0 लहान आहे म्हणजेच हीच संख्या सर्वात लहान असेल. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. जर टेन्स जर सारखा असेल तरच आपण युनिट पाहतो. पुढे 10, 20, 40 अँड 60 म्हणजे 10, 20, 40 आणि 60 इथे जर पाहिलं तर 10 ही संख्या सर्वात लहान आहे म्हणजे 10 इज द स्मॉलेस्ट नंबर. सो सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 8वा बघा 69,
49, 79, 59. इथं जर पाहिलं आपण तर दशक बघा, इथं 6 आहे, 4 आहे, 7 आहे, 9 आहे आणि 4 हा लहान आहे. त्याच्यामुळं 8वेचं उत्तर 49 येणार आहे, स्मॉलेस्ट नंबर. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे बघा 41, 47, 74 आणि 14. इथं जर नीट ऑब्झर्वेशन आपण केलं तर 14 म्हणजे 14 ही लहान संख्या आहे. म्हणून 9वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. 10वा बघा, द नंबर 70 इज ग्रेटर दॅन विच ऑफ द फॉलोइंग नंबर. म्हणजेच काय, खाली हे जे ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शनमध्ये 70 ही संख्या कोणापेक्षा मोठी आहे हे आपल्याला पाहिजे. म्हणजेच 70पेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. ओके, तर बघा पहिला ऑप्शन आहे 64 म्हणजे 64, दुसरा आहे 83 म्हणजे 83 आणि तिसरा आहे 80 म्हणजेच 80. जर नीट बघितलं तर 70 ही संख्या 64पेक्षा मोठी आहे, म्हणजे 64पेक्षा मोठी आहे, 83पेक्षा छोटी आहे आणि 80पेक्षा सुद्धा छोटी आहे. म्हणून 70 ही कशापेक्षा मोठी आहे, फक्त 64पेक्षा ती मोठी आहे. म्हणजेच ओनली ए, म्हणजेच फक्त अ आपल्याला शोधायचं आहे आणि ओनली ए कुठे आहे, ऑप्शन नंबर 4मध्ये आहे. सो 10वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा 11वा, फाइंड द बिगेस्ट नंबर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. म्हणजेच काय, खालील पर्याय जे दिलेले आहेत त्यामधील सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा. तर सर्वात मोठी म्हणजे बिगेस्ट नंबर आपल्याला शोधायचं आहे. 9 युनिट्स म्हणजे 9 एकक, एककाला जशीच्या तशीच संख्या लिहिली जाते. पहा इथं आपण थोडंसं त्याला सॉल्व करायचा प्रयत्न करूया. 9 युनिट्स, युनिट्स म्हणजे काय, एकक, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येते, 9च येते. ओके, 9 टेन्स म्हणजेच काय, 9 दशक. 9 दशक किती होतात, 90 होतात. पुढे पहा 19 युनिट्स, युनिट्स म्हणजे काय, एकक. ओके, 19 युनिट्स, युनिट्सला जी आहे तशीच्या तशीच संख्या 19 युनिट्स म्हणजे 19च होतात. आणि 8 टेन्स, ओके 8 टेन्स, टेन्स म्हणजे काय, दशक, 8 दशक 80 होतात. आणि आपल्याला सांगितलं आहे बिगेस्ट नंबर म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथं 90 म्हणजेच 90 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. म्हणजेच 9 टेन्स हे सर्वात मोठे आहेत आणि 9 टेन्स ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर 2ला आहे. म्हणून 11वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. 12 बघा, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय करायचं, आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची आहे. आता आपण मोठी शोधली, आता लहान शोधायची आहे. इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन जरी केलं ना, पहा 6 टेन्स म्हणजे 6 दशक किती होतात, 60. 4 टेन्स, 4 टेन्स म्हणजे काय, 4 दशक म्हणजे 4 टेन्स 40. ओके, 5 टेन्स 50. टेन्स म्हणजे दशक, बघा मराठीमध्ये 6 दशक 60, 4 दशक 40, 5 दशक 50 आणि 7 दशक म्हणजे 7 टेन्स 70. आपल्याला स्मॉलेस्ट नंबर पाहिजे. मग स्मॉलेस्ट कुठला आहे, हा 2 नंबरचा आहे 40 आणि तो कुठे आहे, ऑप्शन नंबर 2ला आहे. इथे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तरीसुद्धा उत्तर पटकन कळून येतं. म्हणून 12चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता 13वा बघा, फाइंड द अल्टरनेटिव्ह विच इज हॅविंग द स्मॉलेस्ट नंबर. म्हणजे याचा मराठीचा अर्थ काय आहे की जे खाली पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून सर्वात लहान संख्या असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ओके, सर्वात लहान. आता आपल्याला ऑलरेडी येतं, बघूया आता आपण इथं. त्याच्यासाठी एक आयडिया आपण करू शकतो. इथं टेन्स आणि इथं युनिट जर आपण लिहिलं तर आणखीन ते सोपं जाणार आहे. पहा 2 टेन्स, 10ला 2 लिहिला, 3 युनिट्स. ओके, म्हणजे पहिली संख्या तयार झाली 23. दुसरी बघा 5 टेन्स 4 युनिट्स झाली 54. 1 टेन्स 8 युनिट झाली 18 आणि 6 टेन्स आणि 4 युनिट्स
म्हणजे अशा पद्धतीने या संख्या तयार झालेल्या आहेत मांडून. आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधून लहान संख्या शोधायची आहे. लहान कोणती आहे बघा, ही 18 आहे. आणि 18 कुठे आहे, ऑप्शन नंबर कितवा आहे 18चा, ऑप्शन नंबर 3 आहे. काय केलं आपण व्यवस्थित बघा, युनिट आणि टेन्स लिहिले आणि त्यांनी जसं जसं सांगितलं आहे तसं तसं आपण संख्या पुटअप करून घेतल्या. ह्या संख्या तयार झाल्या 23, 54, 18 आणि 64. म्हणजे 23, 54, 18 आणि 64. सर्वात लहान कोणते, 18 म्हणजे 18 आहे. आणि 18 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 13वेचं उत्तर, सॉरी ऑप्शन नंबर 3 मध्येच आहे. सो 13वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आणि हा जो 14वा प्रश्न आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो आणि तो तुम्ही सॉल्व करून कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर टाकायचं आहे. उत्तर टाकताना त्याच्यासमोर स्वतःचं नाव लिहायला विसरायचं नाही. म्हणजे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या मुलांनी उत्तरं दिलेली आहेत त्यांची नावे आपण सांगणार आहोत. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि मला पण समजेल की तुम्ही खरोखर व्हिडिओ पाहता की नाही. चला तर 14वा प्रश्न आपण पाहूया. फाइंड द अल्टरनेटिव्ह विच इज हॅविंग द बिगेस्ट नंबर. म्हणजेच खालील पर्यायातून सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा. ओके, उत्तरापर्यंत मी तुम्हाला पोचवतो. इथे बघा 9 टेन्स म्हणजेच मराठीमध्ये 9 दशक. ओके, इंग्लिशमध्ये टेन्स. 3 टेन्स म्हणजेच 3 दशक. 10 टेन्स म्हणजेच 10 दशक. 8 टेन्स म्हणजेच 8 दशक. ओके, आणि दशकावरती 1 शून्य असतो. बघा ह्याच्यावरती 1 शून्य दिला झाले 90. ह्याच्यावरती 1 शून्य दिला 3 वरती झाला 30. 10 आहे त्याच्यावरती 1 शून्य दिला झाला 100. 8 आहे ह्याच्यावरती 1 शून्य दिला झाला 80. ओके, आता यातला आपल्याला सर्वात मोठा अंक आपल्याला पाहायचा आहे, बिगेस्ट नंबर. आणि त्याचं जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे. त्याच्यापुढे डॅश करून तुमचं नावसुद्धा मला लिहून पाठवायचं आहे. आशा करतो की हा व्हिडिओमधील सर्व संकल्पना आणि कन्सेप्ट तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये व्यवस्थितपणे कळलेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपामध्ये येतील. जी मुले मंथनला बसलेली आहेत त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. धन्यवाद.